नमस्कार. जय जगदम @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण संतती या शब्दावर सर्वांशी संवाद साधणार आहोत. ज्या दाम्पत्यांना संतती होण्यासाठी विलंब लागतो आहे आणि ज्यांना संतती आहे त्यांच्या प्रगतीची चिंता त्यांना आहे, या दोन्ही गोष्टींवर आपण आज बोलणार आहोत. ज्या दाम्पत्याच्या पत्रिकेमध्ये, त्यातल्या पतीच्या पत्रिकेमध्ये जर पंचमेश हा नपुंसक राशीमध्ये असेल, उदाहरणार्थ मिथुन राशीत असेल, कुंभ राशीत असेल, धनु राशीत असेल, अशा वेळेला काही कारणास्तव अपत्य प्राप्तीला अधिक विलंब लागतो. पंचमात अशुभ ग्रह असेल, उदाहरणार्थ राहू असेल, व पंचमेश हा नपुंसक राशीत असेल तरी संतती प्राप्तीला विलंब लागतो. अनेक दवाखाने करून योग येत नाही. त्या गोष्टी घराण्यातल्या दोन्हीकडच्या भागातल्या लोकांना घरातल्या त्रासाचा योग दाखवतात. अजूनही काही योग आहे. संतती लवकर व्हायचे योग जे आहे, जर पत्रिकेत पंचमेश लाभात असेल, पंचमेश धनस्थानी असेल, पंचमेश पंचमात असेल, तो शनी असो, मंगळ असो, गुरु असो, तर संतती ही निश्चितच गुणांनी बुद्धीनी हुशार होते. संततीचे योगही लवकर येतात व ती संतती पुढे जाऊन नाव लौकिक करते आणि घराण्याचं नाव मोठं करते. परंतु अशाही परिस्थितीमध्ये असे योग असताना, पंचमेश लाभात असताना, पंचमेश धनस्थानी असताना जर तो राहुनी युक्त असेल, मंगळाने युक्त असेल, तर आई वडिलांना त्याच्या भविष्याची, त्याच्या सुरक्षेची काळजी राहते. त्यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी आपण चर्चा करू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगन्नाथ.